हॅलो नमस्कार, मी विद्या तुम्हा सर्वांचं आज आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर सर्वात पहिलं गुड मॉर्निंग. आज सकाळी घरातली सर्व कामे, स्वयंपाक वगैरे सर्व पटापट आवरून घेतली, कपडे वगैरे धुवून घेतले आणि आता आम्हाला निघायचं होतं सिन्नरला. तर सिन्नरला कशासाठी, तर आज या आमच्या लाडूबाईचं बोरनाणं करायचं, त्यासाठी तिला ड्रेस घ्यायचं होता आणि काही ज्वेलरीज घ्यायची होती, त्यासाठी आम्ही सिन्नरला जाणार होतो. त्यासाठी आता मी सर्वात पहिलं तर रेडी होते. चला तर इथे मीही पटकन तयारी करून घेतली. आम्ही दोघी मायलेकींनी पटकन तयारी करून इथे आम्हा दोघींची लिस्ट बनवायचं चालू होतं की आज नेमकं आणायचं काय काय आहे, त्यासाठी लिस्ट बनवत होतो. इतक्यात खालून आवाज आला की चला, कारण की लवकर जाऊन लवकर यायचं पण होतं. आज संध्याकाळी घरी आल्यानंतर बोरनाण्याची तयारी करायची होती, कारण की आजच बोरनाण करायचं होतं. त्यामुळे तर सिन्नरमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिलं तर आम्हाला नर्सरी दिसली. मग म्हटलं चला नर्सरीतनं एखादं झाड घेऊयात. तर तिथे तुम्ही बघू शकतात किती छान झाडे होतं. असं वाटत होतं हे घ्यावं की ते घ्यावं, परंतु फायनली आम्ही एक गुलाबाचं झाड घेतलं. त्यानंतर आम्ही बोरनाण्याचं जे साहित्य लागणार होतं ते सर्व साहित्य घेतलं आणि त्यानंतर शेवट घरी यायच्या पहिले आम्ही तिचे केस खूप सिल्की आहेत आणि तिच्या केसांना जर रबर लावलं तर ती ठेवत नाही, लगेच काढून टाकते. त्यामुळे ते केस खूप असे डोळ्यावरती येतात. त्यामुळे तिची पहिली कटिंग करून टाकली. कटिंग झाल्यानंतर आम्ही लगेचच घरच्या दिशेला निघालो, कारण की घरी गेल्यानंतर बोरनाण करायचं होतं, तर त्याची तयारी करायची होती. आता डेकोरेशन करतानाचा व्हिडिओ काढायला मला टाईम नाही भेटला, कारण की काम खूप होतं आणि टाईम खूप कमी होता. त्यामुळे मी डायरेक्ट डेकोरेशन झाल्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ दाखवते. कारण आता हे डेकोरेशन तुम्ही बघू शकता, हे त्रिशाचे पप्पा, मी आणि त्रिशाचे आत्तू आम्ही तिघांनी मिळून डेकोरेट केलेलं होतं. तर त्रिशा खूप जास्त एक्सायटेड होती. आता आज करायचं उद्या करायचं असं म्हणता फायनली आजचा दिवस निवडला होता. इथे तुम्ही बघू शकतात की त्रिशा खूप जास्त एक्सायटेड होती की बोरनाणं करायचं. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान स्माईल आहे आणि खूप खुश आहे. हे अशा प्रकारे आम्ही आमच्या डॉली आणि सर्वात शेवटी आम्ही चॉकलेट सुद्धा वाटले. खरं सांगायचं झालं तर कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांसोबत बसून केलेलं बोरनाणं याची मज्जाच काहीतरी वेगळी असते. कोणी वाढायला सांगतं, तर कोणी आठवणी काढतं, तर कोणी नकळत हसवून जातं. त्या ताटात फक्त जेवण नसतं, तर प्रेम असतं, आपुलकी असते आणि एकमेकांसोबत घालवलेला मौल्यवान वेळ असतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात असे क्षण फार कमी मिळतात, म्हणूनच असे क्षण मनात साठवून ठेवावेसे वाटतात. घरातल्या हास्याने, गप्पांनी आणि समाधानाने आजचं बोरनाणं खरंच खूप खास झालं. असंच सगळ्यांसोबत एकत्र बसून जेवण करण्याचं सुख देव प्रत्येकाच्या आयुष्यात कायम देव. व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.